घटस्फोट न घेता पोटगी पत्नीला मिळू शकते का? हा बऱ्याच वेळेला बऱ्याच महिलांना हा प्रश्न असतो किंवा त्यांच्या नवऱ्यांना देखील असतो की त्यांनी जर घटस्फोट घेतला नाही किंवा घेतला नाही तर त्यांना आपण पोटगी देऊ शकतो का? तर हे मी आज कायदेशीर तुम्हाला माहिती सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि आवडल्यास नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. तुम्हाला माहीतच आहे की घटस्फोट न घेताही पत्नीला पोटगी मिळू शकते की नाही? तर होय, मिळू शकते, पण त्याला काही ठोस कारणं आहेत. ती कारणं जर योग्य कायदेशीररित्या ठरली तर पोटगीही मिळू शकते. अनेकांना वाटते की पोटगी फक्त घटस्फोटानंतरच मिळते, पण ते पूर्णपणे खरे नाही. जर पती पत्नीचा सांभाळ करत नसेल, तर खर्च देत नसेल, तर तिला सोडून दिलं म्हणजे तिला सोडून पण दिलं असेल किंवा तिचे छळ पण करत असेल, तर पत्नी कायद्याच्या मदतीने पोटगीची मागणीही करू शकते. कलम 144 पूर्वीचे CRPC सेक्शन 125 नुसार आणि इतर कायद्यांनुसार पत्नीला हा अधिकार दिलेला आहे. म्हणूनच घटस्फोट झाला नसला तरी योग्य परिस्थितीत पत्नी पोटगीची मागणी करू शकते कायद्याने आणि ती तिला मिळू शकते. या पद्धतीने तुम्हाला घटस्फोट न घेताही पोटगी मिळू शकते याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे. आणि पत्नीला पोटगी कधी मिळणार नाही? तर जर तिचं पत्नी विनाकारण पतीपासून वेगळी राहत असेल किंवा पत्नीने पुनर्विवाह केला असेल, तसंच पत्नीकडे पुरेसे स्वतंत्र उत्पन्न असेल आणि पत्नीचे वर्तन कायद्यानुसार अयोग्य झाल्याचे सिद्ध झाले असेल, तर पत्नीला पोटगी ही मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. नंतर किती मिळू शकते पोटगी? तर कायद्यात पोटगीची निश्चित अशी रक्कम सांगितलेली नाही, कारण प्रत्येकाच्या केसचा हा प्रकार वेगळा असतो, म्हणून त्याची अशी फिक्स अशी कुठली रक्कम ठरलेली नाही आहे. प्रत्येक प्रकरणातली परिस्थिती बघून ती ठरवली जात असते. त्या पद्धतीने त्या कागदपत्रे कुठले पाहिजे? तर तिला दोघांचं लग्न झाल्याचा जो पुरावा असतो, लग्नपत्रिका वगैरे ते लागतं. तसंच तिचं ओळखपत्र लागतं, आधार कार्ड लागतो आणि पत्नीचा जो राहण्याचा पत्ता आहे तो लागतं. उत्पन्नाच्या संबंधित काही माहिती असेल ती लागते आणि तिच्यावर छळ झाला असेल, अत्याचार झाला असेल तर त्याचे पुरावे देखील लागत असतात. आणि मुलांच्या बाबतीत तर मुलांचे कागदपत्र देखील आवश्यक असतात. या पद्धतीने मी तुम्हाला घटस्फोट न घेता पत्नीला पोटगी मिळू शकते, तर होय मिळू शकते, यासाठी कायदेशीर माहिती सांगितलेली आहे. यासाठी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर मी मोठा व्हिडिओ देखील बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात. आणि माहिती आवडल्यास नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि काही वाटल्यास मला कॉल देखील करू शकतात. माझा नंबर आहे 920 915 56 69. धन्यवाद.